नमस्कार मंडळी, मी प्रवीण शंभरकर खेड्यातील मुलगा या यूट्यूब चॅनलवरती तुमचे स्वागत करतो। तर मंडळी, आज आपण नवीन व्हिडिओ घेऊन आलो आहोत। तर आजचा विषय आपला असा आहे की काही महिलांना मोफत पिठाची गिरणी जी आहे मिळणार आहे, म्हणजे आटा चक्की मोफत मिळणार आहे, फ्रीमध्ये मिळणार आहे। पण त्यासाठी कोणत्या महिला पात्र आहेत, कोण नाही, कारण या मोफत पिठाच्या गिरणी योजनामध्ये काही नियम आहेत, काही अटी आहेत। त्या नियम आणि अटी कोणत्या आहेत, अर्ज आपल्याला कुठे करायचा आहे, आणि काही माझ्या माता भगिनींनी समजा या योजनेमध्ये समजा अर्ज केले असतील या पिठाच्या गिरणी योजनेमध्ये, तर त्यांना अजून पिठाची गिरणी का नाही मिळाली, म्हणजे आटा चक्की अजूनपर्यंत का नाही मिळाली। त्यांना अर्ज केलेला आहे पण अजूनपर्यंत त्यांना काहीही रिस्पॉन्स आलेला नाही आहे, कारण त्याच्यामध्ये त्यांनी काही चुका केल्या आहेत। तर त्या चुका कोणत्या, त्या चुकामुळे त्यांचा अर्ज बाद झालेला आहे। तर त्या चुका कोणत्या आपण आता समोर जाणून घेणार आहोत। तर मंडळी, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर मंडळी, जर तुम्ही माझ्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून शेजारची जी बेल आयकॉन आहे त्याच्यावरती प्रेस करायला विसरू नका। तर चला मंडळी, आपला वेळ न वाया घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया। तर मंडळी, राज्य सरकारने राज्यातील महिलांना स्वतःचा एखादा घरगुती लघु उद्योग सुरू करता यावा या उद्देशाने महिला व बाल कल्याण विभागामार्फत सुरू करण्यात आलेली ही एक योजना आहे। राज्यातील ग्रामीण भागातील बहुतांश महिला सुशिक्षित आहेत, परंतु त्यांना ग्रामीण भागात कुठल्याच प्रकारचे रोजगाराचे साधन उपलब्ध नसल्या कारणामुळे बेरोजगार आहेत। त्यामुळे महिला एखादा घरगुती उद्योग सुरू करण्यासाठी उत्सुक असतात, परंतु आर्थिक जी परिस्थिती आहे ती अत्यंत हालाकीची असल्यामुळे त्यांना स्वतःचा एखादा उद्योग सुरू करता येत नाही। त्यामुळे ग्रामीण भागातील महिलांना घरगुती एखादा उद्योग सुरू करता यावा व थोडेफार पैसे कमवता यावेत, जेणेकरून ते स्वतःच्या कुटुंबाच्या दैनंदिन गरजा ज्या आहेत त्या पूर्ण करू शकतील। या उद्देशाने महाराष्ट्र सरकारने मोफत पीठ गिरणी योजना सुरू करण्याचा एक महत्त्वाचा असा निर्णय घेतला आहे। या योजनेअंतर्गत राज्यातील अनुसूचित जाती, अनुसूचित जमातील प्रवर्गातील महिलांना पिठाची गिरणी खरेदी करण्यासाठी 100% अनुदान त्यांना देण्यात येते। त्यामुळे महिलांना स्वतःजवळची जी रक्कम आहे ती भरण्याची आवश्यकता नाही। सरकारकडूनच तुम्हाला 100% अनुदान महिलांना मिळणार आहे। जी रक्कम आहे 100% पूर्ण मिळणार आहे। आता या पीठ गिरणी योजनेचे आपल्याला उद्दिष्ट काय ते बघा। महिलांना ग्रामीण भागात घरीच एक उद्योग करता यावा व थोडेफार पैसे कमवता यावेत, जेणेकरून त्या महिला आपल्या कुटुंबाच्या ज्या आर्थिक गरजा आहेत त्या पूर्ण करू शकतील। यासाठी या पीठ गिरणी योजनेची सुरुवात करण्यात आलेली आहे। महिलांच्या आर्थिक उत्पन्नात वाढ करणे हा एक या योजनेचा उद्देश आहे। या योजनेअंतर्गत लाभार्थी महिलेला स्वतः जवळील काहीच 1 रुपया पण भरावा लागत नाही। ही जी पीठ गिरणी योजना आहे, विशेष करून ग्रामीण भागात राहणाऱ्या महिलांसाठी ही योजना सुरू करण्यात आलेली आहे। पुन्हा एकदा ऐका, विशेष करून ग्रामीण भागात म्हणजे खेड्यामध्ये ज्या महिला राहतात त्या महिलांसाठी ही योजना महाराष्ट्र सरकारने सुरू केली आहे। पीठ गिरणी योजनेअंतर्गत लाभार्थ्यास पीठ गिरणीच्या एकूण किमतीच्या 100% अनुदान दिले जाते। महाराष्ट्र राज्यातील ग्रामीण भागातील आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबातील महिला, आता या योजनेअंतर्गत जो आपल्याला काय फायदा होणार आहे तो बघा। मोफत पीठ गिरणी योजनेअंतर्गत राज्यातील ग्रामीण भागातील महिलांना घरगुती रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होती। या योजनेअंतर्गत नवीन पिठाची गिरणी विकत घेण्यासाठी राज्य शासनाकडून 100% अनुदान उपलब्ध करून दिले जाते। महिलांना घरातच रोजगाराच्या संधी ज्या आहेत तो उपलब्ध झाल्यामुळे त्यांना नोकरीसाठी घरापासून दूर जाण्याची गरज भासणार नाही। नोकरीसाठी म्हणा किंवा कोणत्याही कामासाठी म्हणा, त्यांना घरापासून दूर जाण्याची संधी भासणार नाही। हा एक या योजनेचा फायदा आहे। राज्यातील ग्रामीण भागातील बेरोजगारी संपेल, हा एक योजनेचा एक फायदा आहे। राज्यातील महिला स्वतःच्या पायावर उभे राहून आत्मनिर्भर बनते। तर मंडळी, आता आपण या योजनेचे पीठ गिरणी योजनेचे नियम आणि अटी बघणार आहोत, कोणते आहेत ते। अर्जदार महिला महाराष्ट्र राज्यातील मूळ रहिवासी असणे आवश्यक आहे, म्हणजे महाराष्ट्र राज्याची ती रहिवासी
असायला हवी। फक्त महाराष्ट्र राज्यातील महिलांनाच या योजनेचा लाभ दिला जाणार आहे। ज्या महिला महाराष्ट्र राज्याच्या बाहेरच्या आहेत त्या महिलांना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही। फक्त आणि फक्त ग्रामीण भागातील महिलांनाच या पीठ गिरणी योजनेचा लाभ दिला जाणार आहे। शहरी भागातील महिलांना या योजनेचा लाभ मुळीच दिला जाणार नाही। म्हणजे शहरामध्ये ज्या महिला आहेत त्या महिलांना या योजनेचा लाभ मुळीच म्हणजे मिळणारच नाही। फक्त ग्रामीण भागातील महिलांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे। फक्त आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबातील महिलांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे। अर्जदार महिलेच्या कुटुंबातील कोणी सदस्य शासकीय कार्यालयात नोकरी करता कामा नये। म्हणजे घरातून कुटुंबातून कोणीही गव्हर्नमेंट जॉब वरती नसायला पाहिजे। जर असणार तर त्या महिलेला या योजनेचा लाभ मिळणार नाही। अर्जदार महिलेने केंद्र किंवा राज्य सरकारद्वारे सुरू एखाद्या योजनेअंतर्गत पीठ गिरणीचा लाभ मिळवला असेल तर अशा परिस्थितीत त्या महिलेला या योजनेचा लाभ दिला जाणार नाही। एकाच कुटुंबातील अनेक मुली किंवा महिला जरी या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र असल्या तरी त्या कुटुंबातील एकाच मुली किंवा महिलेला या योजनेचा लाभ दिला जाणार आहे। म्हणजे तुमच्या कुटुंबात रेशन कार्डनुसार जेवढ्या पण महिला आहेत या योजनेसाठी पात्र असतील पण त्यातून एकाच मुलीला किंवा महिलेला या योजनेचा लाभ घेता येणार आहे, फक्त एकाच। या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी अर्जदार महिलेचे वय 18 ते 60 वर्ष याच्या दरम्यान असणे आवश्यक आहे। म्हणजे 18 ते 60 ज्यांचं वय आहे त्या महिला या योजनेसाठी पात्र असणार आहे। अर्जदार महिलेच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 1,20,000पेक्षा जास्त असता कामा नये। वार्षिक उत्पन्न जे आहे ते 1,20,000च्या वर असता कामा नये। म्हणजे 1,20,000पर्यंत समजा तुमचं वार्षिक उत्पन्न असेल तरी तुम्ही या योजनेसाठी पात्र असणार आहे। आता बघा या पीठ गिरणी योजनेसाठी कोणकोणते डॉक्युमेंट्स लागतात म्हणजे कागदपत्र लागतात ते बघा। अर्जदार महिलेचा अर्ज, आधार कार्ड, रेशन कार्ड, रहिवासी दाखला ग्रामपंचायतचा, कुटुंबाचा उत्पन्नाचा दाखला म्हणजे तलाठ्याचा पण चालतो। तलाठी जो आहे त्याचा पण कुटुंबाचा उत्पन्नाचा दाखला चालतो 1,20,000पर्यंत। अनुसूचित जाती किंवा जमातीचा तुम्हाला दाखला जोडावा लागणार आहे। अर्जदार महिलेचे बँक पासबुकच्या पहिल्या पानाची झेरॉक्स इथे जोडावी लागणार आहे। पहिल्या पानाची झेरॉक्स म्हणजे तुमचं नाव, IFSC कोड, शाखा वगैरे राहते ना त्याची झेरॉक्स इथे जोडावी लागणार आहे। म्हणजे पहिल्या पानाची बँक पासबुकच्या पहिल्या पानाची, ठीक आहे। व आणखी एक तुम्हाला झेरॉक्स जोडायची आहे बँक पासबुक मधूनच। हे बँक पासबुक जे आहे ते सुरू आहे, तुमचं बँक खातं सुरू आहे म्हणून 3 महिन्याची स्टेटमेंट जे आपलं स्टेटमेंट छापून प्रिंट करतो ना आपण त्याची एक झेरॉक्स तुम्हाला जोडायची आहे। म्हणजे जे स्टेटमेंट आहे जो आपण व्यवहार करतो, पैसे काढतो घालतो, आपण जे प्रिंट करतो मग पासबुकला त्याची एक झेरॉक्स तुम्हाला जोडायची आहे। म्हणजे स्टेटमेंटची एक झेरॉक्स तिथे एक जोडायची आहे, ठीक आहे। पहिल्या पानाची झेरॉक्स आणि एक स्टेटमेंटची झेरॉक्स अशा 2 झेरॉक्स तुम्हाला जोडायचे आहे। व्यवसायासाठी जागा उपलब्ध असल्याबाबतचा नमुना नंबर 8 चा घराचा उतारा तुम्हाला जोडावा लागणार आहे। 8 चा उतारा तुम्हाला जोडावा लागणार आहे। एक लाईट बिलची झेरॉक्स तुम्हाला लागणार आहे। मोबाईल नंबर, ईमेल ID आणि 2 पासपोर्ट आकाराचे फोटो आणि प्रतिज्ञापत्र तुम्हाला जोडावा लागणार आहे। आता बघा मंडळी, भरपूर महिलांनी या योजनेअंतर्गत अर्ज केले असतील तर त्या महिलांचे काही महिलांना अजून काही रिस्पॉन्स मिळाला नाही, म्हणजे पीठ गिरणी अजून मिळाली नाही। त्यांचे अर्ज जे आहे ते रद्द झालेले आहेत। तर ते अर्ज रद्द होण्याची कारणे कोणती आहेत ते बघा। अर्जदार महाराष्ट्र राज्याचा मूळ रहिवासी नसल्यास अर्ज रद्द केला जाईल। अर्जदार महिलेने केंद्र किंवा राज्य शासनाच्या इतर योजनेअंतर्गत मोफत पिठाच्या गिरणीचा लाभ मिळवला असल्यास अर्ज रद्द करण्यात जाईल। अर्जदाराने एकाच वेळेस 2 अर्ज केले असल्यास त्यातून एक अर्ज रद्द केला जाईल। आता बघा आपल्याला अर्ज कुठे करावा लागणार आहे, ऑनलाईन की ऑफलाईन? आपल्याला अर्ज जो आहे तो ऑफलाईनच करायचा आहे। तो कुठे करायचा आहे तो बघा। अर्जदार महिलेला सर्वात प्रथम आपल्या ग्रामपंचायत मधून किंवा जिल्ह्यातील महिला व बाल कल्याण विभागात जाऊन पीठ गिरणी योजनेचा अर्ज घ्यावा लागणार आहे व अर्जात विचारलेली सर्व माहिती भरून जेवढे पण मी डॉक्युमेंट सांगले आहेत तेवढे जोडून जो अर्ज आहे तो जमा करावा लागणार आहे। कुठे जमा करावा लागणार आहे? महिला व बाल कल्याण विभागात, म्हणजे तुमच्या जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद मध्ये महिला व बाल कल्याण विभाग असतो तिथेच तो अर्ज घेऊन भरून डॉक्युमेंट जोडून तो अर्ज तिथे सबमिट तुम्हाला करायचा आहे। ग्रामपंचायत मध्ये पण हा अर्ज मिळू शकतो किंवा तिथे नाही मिळाला तर महिला व बाल कल्याण विभागामध्ये मिळून जाईल।
तर तिथेच तो अर्ज घेऊन जोडून सर्व माहिती भरून डॉक्युमेंट्स वगैरे जोडून तिथेच तो तुम्हाला सबमिट करायचा आहे। तर मंडळी, हीच होती आजची मोफत पीठ गिरणी योजनेची माहिती। तर मंडळी, तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करून माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर चला मंडळी, अशीच नवनवीन योजनांची माहिती घेऊन भेटूया आपण उद्याला। नमस्कार।